रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी एक नाशिकचं शिबिर केलं 7 दिवसाचं आणि शिबिरानंतर साधारणतः 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये काहीच केलं नाही आणि अचानक त्यांना कॅन्सर डायग्नोसिस झाला. ब्लड कॅन्सर आणि तो ब्लड कॅन्सर डायग्नोसिस झाल्यानंतर त्यांनी आमच्या मित्राला म्हणजे व्यायामला फोन केला आणि त्यांनी सांगितलं पुण्यामध्ये 3 दिवसाचं शिबिर चालू आहे उपवासाचं आणि विचारा शास्त्रीजी काही मध्ये शिबिरामध्ये पेशंट वगैरे बघत नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही जोपर्यंत शिबिर करत नाही तोपर्यंत शास्त्रीजी बघणार नाही, बघत नाही. आणि हे काही चिकित्सा साधना नाही की तुम्ही पेशंट आणायचं शास्त्रीजींना दाखवायचं पेशंट रिपेअर करून घरी घेऊन जायचं, अजिबात नाही. साधना समजावून घेणं गरजेचं आहे, साधनाचे सिद्धांत समजून घेण्याची गरज आहे. कारण नुसती काही तपापुरती साधना नाही. आमची आलो आम्ही गोळ्या बंद झाल्या, चाललो आम्ही परत आपला नाश्ता चालू, 3 टाइम जेवण चालू, हे म्हणजे ही ती साधना नाही. याच्यामध्ये तुम्हाला हे समजावून घ्यायचं आहे की का फूड इज नॉट सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे कशामुळे नाही. त्याच्यानंतर तुमचे दवाई में स्वास्थ्य नाही म्हणजे नेमकं काय आहे, किताबों में ज्ञान नाही म्हणजे नेमकं काय आहे, आणि प्रेम परमेश्वराशी एकट्याशी करा म्हणजे नेमकं मग करायचं काय, मग घरच्यांशी वागायचं कसं. मग या सगळ्या गोष्टी समजवण्यासाठी आम्हाला ते सिद्धांत फॉलो करावे लागतील. तप सेवा सुविधा